सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि सर्जनशीलतेचा असणार असून तुमच्या राशीत सूर्य, शुक्र आणि बुध यांचे त्रिकूट युती होत असल्याने हा काळ तुम्हाला चमकण्याची संधी देणार आहे. सामाजिक जीवनात तुमची उपस्थिती उत्तम असणार असून कार्यक्षेत्रात तुमची मते महत्त्वाची ठरतील आणि वैयक्तिक जीवनात उत्साहाचे वारे वाहतील. गुरुच्या शुभदृष्टीमुळे आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत स्थैर्य राहील. मात्र मंगळाच्या 12व्या भावातील प्रभाव थोडासा खर्च वाढवू शकतो. शनीची दृष्टी तुम्हाला संयम आणि वास्तवाची जाणीव करून देईल. त्यामुळे मोठे निर्णय घेताना कुठलीही घाई करू नका. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास उंचवलेला असून बुधवारी एखाद्या प्रकल्पाची सुरुवात किंवा नवीन कल्पना सादर करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी वाया घालवू नका. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा तेजस्वितेकडे नेणारा असून नोकरीत असणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमचे नेतृत्व गुण आणि ठाम निर्णय क्षमता इतरांना प्रभावित करेल. बुधवारी आणि गुरुवारी महत्त्वाच्या मीटिंग्स किंवा सादरीकरणासाठी उत्कृष्ट दिवस आहेत. व्यावसायिकांसाठी हा काळ नफा वाढवणारा असून नवीन मार्केट स्ट्रॅटेजी, ब्रँड प्रमोशन किंवा विस्ताराच्या नव्या योजना यशस्वी होतील. भागीदारीतील व्यवसाय सुरळीत चालेल, पण आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखणे गरजेचे आहे. फ्रीलान्सर किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना त्यांच्या कामाची योग्य ती किंमत मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा पुरस्कार किंवा सार्वजनिक सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या सूर्य व शुक्र युतीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असून आठवड्याच्या सुरुवातीला मिळालेला लाभ खर्च करण्याऐवजी बचतीवर लक्ष केंद्रित करा. बुधवारी आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मंगळाच्या प्रभावामुळे परदेशी व्यवहारातून किंवा ऑनलाईन व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र शनिवारी अनावश्यक खर्च टाळा. आलिशान वस्तूंवर जास्त पैसा घालवण्याची प्रवृत्ती वाढेल. त्यामुळे संयम पाळा आणि कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा आनंदी आणि उत्साही असणार असून घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे सगळ्यांचा अभिमान वाढणार आहे. गुरुवारी कुटुंबासोबत बाहेर भोजन किंवा सहलीची योजना आखली जाऊ शकते. सामाजिक जीवनात तुमचा सहभाग वाढणार असून तुम्ही जिथे जाल तिथे तुमची उपस्थिती उठून दिसेल. मित्रांच्या गप्पा, क्लब मीटिंग्स किंवा सांस्कृतिक कार्यक्रम तुमचा वेळ आनंदी घालवण्यामध्ये तुम्हाला मदत करतील. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा रोमॅन्टिक असून शुक्राच्या प्रभावामुळे नात्यात गोडवा आणि उत्साह निर्माण होईल. बुधवारी किंवा शुक्रवारी जोडीदारासाठी विशेष काही करण्याची संधी घ्या. एखादा छोटासा सरप्राईज गिफ्ट नक्की जोडीदाराला द्या. वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीमधील संवाद वाढणार असून एखाद्या सामूहिक निर्णय नात्यात एकजूट आणेल. अविवाहितांसाठी आठवड्याचा शेवट प्रेम प्रकरणांसाठी अनुकूल असणार असून आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य आहे. सूर्यामुळे ऊर्जा पातळी चांगली, पण मंगळामुळे थोडासा मानसिक तणाव येऊ शकतो. अनियमित झोप आणि आहारामुळे थकवा जाणवू शकतो. आठवड्याच्या मध्यात हलका व्यायाम, योग आणि ध्यानधारणा सुरू केल्यास तुम्हाला फायदा होईल. डोळ्यांची आणि त्वचेची योग्य ती काळजी घ्या. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य आणि शुक्राच्या कृपेने तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि आकर्षण वाढणार असून रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. सोनेरी किंवा केशरी रंगाचा रुमाल किंवा उपवस्त्र वापरणे तुम्हाला या आठवड्यात फायदेशीर ठरणार आहे. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 3. शुभ रंग आहे सोनेरी व केशरी. शुभ वार आहे रविवार व बुधवार. शुभ दिनांक आहे 17, 20 व 22 ऑगस्ट. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी तांब्याच्या ताटात लाल फुलांचे अर्घ्य सूर्यदेवाला अर्पण करा आणि गरजूंना गूळ दान करा.